मंडळी, स्नेहलता संदीप या चॅनलमध्ये मी स्नेहलता परत एकदा तुमचं अगदी मनापासून स्वागत करत आहे। तर मैत्रिणींनो, कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल डेली रुटीनचा। तर मी बेडरूम वगैरे सगळं स्वच्छ करून घेतलं होतं, हॉलचा पसारा आवरून घेतला, सगळा पसारा घरातला सगळा आवरून घेतलेला आहे। पूर्ण घरात कचरा पडलेला आहे आणि तो कचरा मला आता स्वच्छ करायचा आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघत राहा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब आवर्जून करा। तर बघू शकता बेडरूम, पॅसेज, त्यानंतर हॉल वगैरे सगळं मी क्लीन करून घेतलं। त्यानंतर बाहेरचा जो पॅसेज होता तो सुद्धा झाडून स्वच्छ करून घेतला। आज झाडू मारून घेतलेला होता बाहेर वॉचमनने, पण तरी सुद्धा म्हटलं एक हात फिरवून घ्यावा। त्यानंतर हॉलमधला कचरा वगैरे काढून घेतला। बऱ्याचदा आता शिवम, जसं की मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, शिवम आता आहे ना खूप जास्ती कागदांच्या काहीतरी क्रिएटिव्हिटी करत असतो आणि त्यामुळे पूर्ण घरात फक्त कागदच असतात आणि ते स्वच्छ करण्यामध्ये खूप जास्ती प्रमाणात वेळ जातो। त्यामुळे म्हटलं हा पूर्ण व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा। तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि इथे जे सबस्क्राईब नाव दिसते तुम्हाला ते व्हिडिओच्या खाली दिसत असेल तर आवर्जून सबस्क्राईब करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर बघायला मिळतील। आणि कमेंट करून मला नक्की सांगा माझे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात ते। तर बघू शकता इतके सारे कागद मी हॉलमधून आणलेले आहेत आणि आता किचन स्वच्छ करून घेते। बऱ्यापैकी माझा ऑलमोस्ट सगळा पसारा आवरून झालेला आहे आणि आता फक्त किचन आवरून झाडून झालेला आहे। आता फक्त पुसून वगैरे घ्यायचं आहे, पण त्याआधी मला 1-2-3 कामं आहेत ते मी करून घेते आणि त्यानंतर मग परत एकदा तुम्हाला भेटते। तर बघू शकताय बऱ्याचदा काय होतं ना की आपण कोपऱ्यात कचरा जमा करून ठेवतो आणि तो कोपरा काळा पडत चालतो। तर असं करू नका। मला असं वाटतं की आपण एकदा तो कचरा बाहेर काढला ना की लगेच काढून घ्यायला हवा। त्यानंतर दुसऱ्या गॅलरीत सुद्धा आज भरपूर प्रमाणात पसारा झालेला होता, म्हणजे मी जसं की आधी सांगितलं थोडं काहीतरी ठेवलं जातं आणि त्याचा प्रचंड पसारा होतो। तर तसं होऊ नये म्हणून मी आधीच थोडं आवरण्याचा प्रयत्न करते आहे। तर गॅलरीमध्ये थोडं सामान ठेवलेलं होतं। खरं तर वरती जिथे आम्ही छोटी रूम बनवलेली आहे तिथलं बऱ्यापैकी सामान खाली काढलेलं आहे। शिवमच्या बाबांना ज्या गोष्टी लागल्यात त्या काढलेल्या आहेत, पण मग त्यावरती ठेवल्या गेल्या नाहीत म्हणून त्याचा खाली पसारा झालाय। तर मग मी ते सगळा पसारा आधी आवरून घेतला आणि त्यानंतर गॅलरी झाडून स्वच्छ केले, कारण आपल्याला बसण्यासाठी वगैरे अशा एक पॅसेज, एक कोपरा हवा असतो आणि तोच तो कोपरा आहे जिथे अगदी निवांत शांत आपण राहू शकतो असं। त्यामुळे गॅलरी मी बऱ्याचदा क्लीन ठेवण्याचा प्रयत्न करत असते। माझी किचनची गॅलरी सुद्धा अतिशय व्यवस्थित ठेवण्याचा प्रयत्न मी करत असते, पण बऱ्याचदा असं होतं ना की झाडू काढून कचरा तिकडे टाकलाय आणि कचरा भरून टाकलाय, पण थोडी घाण गॅलरीत पडली आहे, त्यामुळे ते अतिशय घाण दिसतं। पण जितकं होईल मला तितकं स्वच्छ करण्याचा मी प्रयत्न करते आता। त्यामुळे माझे व्हिडिओज सर्वसामान्य महिला बघत असतील तर आवर्जून लाईक करून सबस्क्राईब करा आणि मला कमेंट करून नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटतात ते। तर मैत्रिणींनो, गॅलरी आवरून झाल्यानंतर मी तिथला पूर्ण कचरा व्यवस्थित काढून घेतला। आत्ता गॅलरी पॅक झालेली आहे त्यामुळे फारसा असं धुण्याचा संबंध येत नाही। त्यानंतर आवरून झाल्यानंतर मी छान खिचडी, उडदाचा पापड आणि लोणचं हे जेवण जेवून घेतलं। त्यानंतर मग म्हटलं फरची पुसण्याआधी अजून एक काम आहे। जसं की मी कालच, तुम्ही 2 किंवा 3 दिवसापूर्वी तुम्ही माझा व्हिडिओ बघितला असेल की छोटे छोटे धुवून सुकत घातलेले आहेत गोधडी शिवण्यासाठी। तर त्यातलेच काहीसे कपडे अजून होते जे मोठे मोठे आणि त्याचे मला पाय पुसणे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत। मोठ्या साड्या आहेत त्यांच्या गोधडी शिवण्यासाठी बनवायचं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टी मी धुवून ठेवलेल्या होत्या आणि आज त्या मला सुकवायच्या होत्या। त्यासाठी मी टेरेसला आलेले। जुने कपडे बरेचसे होते माझ्याकडे, पण त्याचा आत्तापर्यंत असा काही वापर झालेला नव्हता। मी गोधड्या शिवलेल्या आहेत 2-3 स्वतः आधी शिवल्या, पण त्या कधी तुमच्यासोबत शेअर करण्याचा योग नाही आला। त्यामुळे म्हटलं आता सगळं करतेच आहे तर डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करावं। तर बघू शकता आधीपासूनच्या ठेवलेल्या साड्या बऱ्यापैकी अशा साड्या असतात की ज्या खूप वेळा वापरलेल्या असतात पण टाकून देण्याची इच्छा नसते। त्यामुळे मग मी त्या गोधड्या करून ठेवण्याचा विचार केला होता आणि असंच सगळ्या साड्या वगैरे स्वच्छ करून मी ठेवून घेतलेला आहे। त्यानंतर मोठे जे कपडे होते ते तर आधी धुतलेले तुम्ही बघितलेच आहेत, जे घड्या वगैरे करून मी ठेवले। पण हे छोटे म्हणजे बाहीचे वगैरे असे छोटे कपडे आहेत आणि जे मला टाकून द्यावेसे नाही वाटले त्याचे मी पायपुसणे वगैरे करू शकते। तर ते कपडे धुवून आणि सुकत घालायचे होते, म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं।
तर मैत्रिणींनो, तुम्हाला माझे छोटे छोटे व्हिडिओज तुम्हाला कसे वाटतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर त्या बाजूला कमेंटच्या बाजूला हाईप हे ऑप्शन येतं, ते हाईपसुद्धा नक्की प्रेस करा. म्हणजे माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचतील, जास्तीत जास्त लोकांना रेकमेंड होतील आणि ते व्हिडिओ बघू शकतील. तर बघू शकता इतके सारे कपडे मी धुवून ठेवलेले आहेत. त्यानंतर मग घरी आल्यानंतर म्हटलं आता कामं आवरलेले आहेत तर फरची पुसून घ्यावी, म्हणजे फिरणं होत नाही, पाय ठेवणं होत नाही. त्यानंतर मग जरा आराम केला, पण तरीही बघितलं तर साधारण 2-2:30 वाजलेले होते. म्हणजे आता मी 2 वाजता वगैरे मॉप मारते, 1:30-2 वाजता मॉप मारून घेतला. म्हटलं अजून बराचसा वेळ आहे, आराम पण केला तरी पण खूप उशीर होतो. मग म्हटलं काहीतरी काम करावं. मग माझ्याकडे तांदूळ होते, ते गाळायचेच होते मला, आणि मोठ्या गाळणीने गाळल्यानंतर ते पूर्ण गळून जातात आणि त्यात काहीच राहत नाही. त्यामुळे मग मी बारीक पुरणाची जी गाळण असते ना आपली, तिच्याने गाळली. म्हणजे टोकं वगैरे बारीक घाण, पोत्याची घाण तांदळांना बरीचशी लागलेली असते तर ती सगळी निघून जावी यासाठी मी पुरणाच्या गाळणीचा वापर केला. आणि छानपैकी स्वच्छसुद्धा झाले. ह्या गोष्टी आपण जर वेळच्या वेळी स्वच्छ करून ठेवल्यात तर अतिशय जास्तीत जास्त दिवस टिकतात. मी विकतचा तांदूळ वापरत नाही, मी रेशनचाच तांदूळ वापरते. पण रेशनचे तांदूळसुद्धा आता अतिशय सुंदर आणि चांगले मिळतात, त्यामुळे विकत तांदूळ घेऊन खाण्याची गरज पडत नाही. आणि आम्ही म्हणजे लहानपणापासून रेशनच्या तांदळांची सवय असल्यामुळे असं कधी वाटलं नाही की आपण लईच हलका तांदूळ खातोय किंवा हा तांदूळ खायला नको, असं नाही आहे. रेशनचा तांदूळसुद्धा अतिशय चांगला मिळतो, चांगल्या दर्जाचा मिळतो. त्यानंतर मग म्हटलं थोडीशी बाजरी वगैरे स्वच्छ करून ठेवावी, आता गावी जायचं आहे तर दळण वगैरे करून जावं. मग बाजरी वगैरे गाळून घेतली. थोडीशीच घाण आहे, फार असं काही नाही आहे, पण बाजरी झाडून पाखडून घ्यावी असं म्हणतात. त्यामुळे मग मी आधी गाळून घेतली, कारण थोडीशी जाळी लागली असं मला वाटायचं. त्यामुळे जाळी जर लागलेली असेल तर गाळणीने गाळून घेतल्यानंतर त्याचा एक एक दाणा मोकळा होऊन खाली पडतो आणि तुम्ही जेव्हा पाखडून घेता ती त्यावेळेस स्वच्छ होऊन जाते. त्यामुळे मग मी गाळून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करत असते. आणि बऱ्याचदा काय होतं ना की बाजरीमध्ये घाण नाही आहे, निवडून वगैरे स्वच्छ करून आईने दिलेली आहे, त्यामुळे तिच्यात घाण अजिबात नाही आहे. पण आणल्यानंतर बऱ्याचदा तिला जाळी लागण्याचा प्रकार होतो. माझ्याकडे तरी होतो, पण औषध इंजेक्शन मी याच्यामध्ये टाकलं नव्हतं गव्हाला कधीच. म्हणजे बरेच वर्ष झाले माझ्या गव्हाला कीड लागलेली नाही आहे, कारण गव्हामध्ये ठेवण्याचे इंजेक्शन्स आहेत ते ठेवत असते मी त्यामध्ये. मग या पद्धतीने मी सगळी बाजरी गाळून घेतली, तिच्यातली घाण बाजूला काढून घेतली. आणि त्यानंतर आमच्या गावाकडे या पद्धतीने बाजरी पाखडून घेतात. आणि बघू शकता या पद्धतीने करून घेतलं का काय होतं की बाजरी पुढे निघून जाते आणि जी बाजरीतली घाण असते ती पाठीमागे राहून जाते. त्यासाठी मी स्पेशल सूप घेऊन ठेवलेलं आहे, कारण असं होऊ नये की आपण ताटाने करतोय आणि घाण पण त्या बाजरीसोबत जाते. तर असं होऊ नये यासाठी मी सूपसुद्धा घेऊन ठेवलेली आहे. म्हणजे काही पारंपरिक गोष्टी आपण वापरण्याचा प्रयत्न करतो ना, तसंच काहीसं. तर सगळी बाजरी वगैरे स्वच्छ करून घेतली. बाजरी दळताना मी त्यामध्ये थोडेसे तांदूळ टाकते, कारण रेशनचे तांदूळ आहेत, बऱ्याच प्रमाणात तांदूळ आहेत, त्यामुळे थोडे थोडे तांदूळ टाकून म्हणजे साधारण 3-4 किलोला अर्धा पाव नाही, म्हणजे अर्धा किलो किंवा 3 पाव किलो असे तांदूळ टाकून घेते. म्हणजे 1 किलोचं प्रमाण ते वाढतंच साधारण. म्हणजे 5 किलोला 1 किलो तांदूळ टाकते, 5 किलो बाजरी 1 किलो तांदूळ असं टाकते, असं समजू शकता तुम्ही. तर बघू शकताय या पद्धतीने मी बाजरी वगैरे गाळून घेतली. त्यानंतर आज मला अजून एक काम करायचं होतं, ते सुद्धा मी पुढे तुमच्यासोबत शेअर करणारच आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब आवर्जून करा. त्यानंतर मग बाजरी वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर गॅलरी वगैरे स्वच्छ करून घेतली. बघू शकता ही गॅलरीसुद्धा मी स्वच्छ करून घेतलेली आहे, त्यामुळे व्यवस्थित आवरून वगैरे ठेवलं. त्यानंतर मग माझ्याकडे बस्कर आहेत, त्याच्या पाठीमागच्या बाजूला लोकर बाहेर येत होती, तर त्यामुळे मग मी माझ्याकडे जी ओढणी होती ती कापून त्यांना छान कवर लावले मागून आणि छान चटईसारखं पॅक करून घेतलं. म्हणजे मशीनचा वापर मी अजूनसुद्धा छोट्या गोष्टींसाठी करते आहे, मोठ्या अशा गोष्टींसाठी वापर अजून केलेला नाही आहे. पण बघूयात, या पद्धतीने मी सगळ्या चटयांना लावून घेतलं, व्यवस्थित ठेवल्या. तर ते मी तुम्हाला शेवटी दाखवणारच आहे. पण अजून एक गोष्ट सांगायची होती. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघितलाच आहे तर कमेंटसुद्धा एक नक्की करा, कारण तुमची एक कमेंट आम्हाला खूप जास्त प्रोत्साहन देत असते.
त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर व्हिडिओला लाईक करून कमेंट करून सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत असेच माझे व्हिडिओ बघत राहा. स्वतःची काळजी घ्या, इतरांची काळजी घ्या आणि मस्त राहा. आणि माझं काम तुम्हाला कसं वाटतंय हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. बाय बाय. श्री स्वामी समर्थ.